नमस्कार, प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज ना मी नाश्त्यासाठी बनवते मँगो शिरा. त्याच्यासाठी हे बघा आंबा कापून घेतलेला आहे मी. हे बघा आंबा कापून घेते. आधी बघितला आंबा चांगला आहे का, हे बघा चांगला आहे. कारण ना आमच्या गावाला ना गायऱ्या पडल्यात ना पावसाच्या, ते याच्यावर बसले की मग ते कसे व्हाईट होतात आंबे. आतून चांगले आंबे खराब होतात. मग आता आपण ना नाश्त्याचा शिरा बनवूया. त्याच्यासाठी भारावळ वगैरे सगळं सामान घेतलेलं आहे मी. आधी पहिला आंबा कापून घेऊया आणि एकच आंबा घालणार आहे कारण आपल्याला थोडासा शिरा बनवायचा आहे म्हणून. हे बघा आता कापून घेते. सुरी पण काय चांगली लागत नाही आहे. हे बघा आता हा आतला ना पल्प मी काढून घेते. बघा कोकणात भरपूर आंबे आहेत बघा, किती छान दिसते ना. मी काय करणार आता, गर्दी गाड्यांना लय आहे. हे बघा असं काढून घ्यायचं आहे बघा. मस्तपैकी आता आपण मँगो शिरा बनवूया. आणि हा तर तुम्हाला ना कॅमेऱ्यामध्ये आंबा ना पिवळा दिसत असेल, पण हा पिवळा नाही आहे, हा ऑरेंज आहे आंबा. कारण कोकणातील हापूस आंबे ना ऑरेंज कलरचेच असतात, आतून पिवळ्या कलरचे नसतात. लोक इकडे फसवून पिवळ्या कलरचे आंबे देतात आणि सांगतात हापूस आंबे म्हणून. हे बघा आता अशा पद्धती सगळे काढून घेते मी. आता आंबा ना मी मिक्सरला लावून मस्तपैकी पातळ असा पल्प तयार करून घेते, कारण मग शिरा चांगला होईल एक नंबर मस्त. चला मग आता मी मिक्सरला लावते. झालेली आहे. मी तूप टाकते. तुम्हाला जर तेल टाकायचं टाकू शकता. हे बघा मी तूप टाकते गाईचं. मी रवा टाकते. एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे. चांगला मस्त की मंद आचेवर असा भाजून घ्यायचा. चांगला रवा चांगला भाजायचा, मग चांगला फुलतो तुपामध्ये. अजून मी याच्यामध्ये तूप टाकून घेते. हे बघा आमरससारखं केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये ना मी एक छोटासा चमचा गार पाणी टाकलेलं आहे फ्रीजमधला, कारण काळा पडू नये म्हणून. कारण तो असं जर तुम्ही करून ठेवला ना तर काळा पडेल, म्हणून याच्यामध्ये एक चमचा मी थंड पाणी टाकलेलं आहे, छोटा चमचा आपला. हे बघा वरती आहे पाणी बघा, ते थोडंसं टाकलेलं आहे मी पाणी, कारण ते काळा पडू नये. रवा भाजायचा आहे ना, तोपर्यंत तो काळा पडेल म्हणून. आता बघा असं रवा भाजून घेते चांगला मस्तपैकी मंद आचेवर. ही कढई आहे ना थोडीशी पातळ आहे खालून ना, म्हणून पटकन लागतो, म्हणून याची काळजी घ्यायला लागते, नाहीतर हा करपून जाईल खालून. सारखं हलवत राहायला लागतो. रवा भाजलेला आहे. आता याच्यामध्ये ना मी पाणी टाकते. गरम पाणी केलेलं आहे. हे बघा गरम पाणी टाकते. हे बघा गरम पाणी टाकलेलं आहे. आमरस आता टाकायचं नाही. रवा शिरा जेव्हा बनतो ना त्याच्यानंतरच आमरस टाकायचा. आता मी साखर टाकते, चवीनुसार साखर टाकायची, तुम्हाला जेवढा गोड पाहिजे तेवढा. आणि वेलची आणि जायफळची पावडर आहे. याच्यामध्ये मी काजू बदाम वगैरे काय टाकणार नाही, कारण आंब्यापासून आपण हा शिरा बनवणार, मँगो शिरा बनवणार आहोत ना, म्हणून मग मँगोचा फ्लेवर येण्यासाठी मी याच्यामध्ये काही काजू बदाम वगैरे काही टाकणार नाही. ते मस्त मोकळा होणार आहे. आता आपण बघूया झाला काय शिरा. वाव मस्त झालं बघा, मोकळा दिसतोय. बघा किती मस्त झालं. आता याच्यामध्ये आपण आता आमरस टाकूया. बघा चांगला भाजला ना असा मोकळा होतो बघा. चांगला भाजून घ्यायचं शिरा. आता आपण याच्यामध्ये आमरस टाकूया. हे बघा किती भारी वाटते बघा. आणि आता आंब्याचं सीझन आहे, असं काही ना काही करून खायचं. मी तुम्हाला दाखवेन एक एक पदार्थ करून. टेस्ट भारी आहे बघा. सुगंध पण किती मस्त आलेला आहे. आणि मिक्सरला लावूनच घ्या, कारण मग ते आत ना कणकण राहतं, मग सगळ्या शिराला लागत नाही आंबा, म्हणून असं मिक्सरला लावून तुम्ही करून घ्या. मस्तपैकी केसरी कलर आलेला आहे. आता मी जरा ना झाकण ठेवते 2 मिनटं. म्हणजे झाकण ठेवलं आहे. आता आपण आमरस ओतलं आहे ना आत, जरा वाफ येऊ दे, नंतर मग आपण झाकण काढूया. आणि एक नंबर होणार आहे आपला मँगो शिरा. तुम्ही असा करून बघा, मुलांना द्या, तुम्ही खा, आणि कसं झालं तो कमेंट करा. नक्की कमेंट करा हा का. माझ्या रेसिपींना कमेंट करा, ब्लॉगला कमेंट करा, छान वाटतो. आणि आता आपण थोड्या मिनिटांनी बघूया. मोकळा मँगो शिरा झालेला आहे बघा, किती छान झालेला आहे मस्त.
बघूनच पोट भरलेलं आहे असं वाटतं. बघा किती छान. सोनी, राणी आणि अण्णांना देते टेस्ट करायला कसं झाला मँगो शिरा ते विचारून घेते. बघूया आपण. चला मग आपण यांना सगळ्यांना मँगो शिरा देऊया. चला चला या मँगो शिरा कसं आहे तर टेस्ट करून सांगा. गरम आहे. आता राणीला देऊया. आणि हे मँगो शिरा थोडा काय गरम आहे. मस्त आहे. आता सोनीला. सोनी घे. सोनी सांग आता कसा शिरा आहे. मँगो शिरा छान आहे का? मस्त. राणी कसं आहे? काय हो कसं वाटला मँगो शिरा आपला? एक नंबर आहे, एक नंबर. चला मग आता मित्रांनो हा बघा मँगो शिरा तयार झालेला आहे. जर तुम्हाला हा मँगो शिरा आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला मग बाय.